श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ चरित्र पारायण कसे करावे, त्याची पद्धती आणि फलश्रुती. तर सर्वात आधी असतो संकल्प. पारायण सुरू करताना मनाशी संकल्प करा, मी अमुक तारखेपासून अमुक दिवसात भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ चरित्र पारायण पूर्ण करणार आहे. स्वामींनी मला श्रद्धा, शांती व मार्गदर्शन द्यावे. दुसरं म्हणजे पारायणपूर्व तयारी. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. एक शांत जागा निवडा, जसं की देवघर किंवा घरातील कोपरा. समोर स्वामींचा फोटो व मूर्ती ठेवा. समय किंवा दिवा लावा. अगरबत्ती किंवा धूप दाखवा. तिसरं म्हणजे प्रारंभ मंत्र. स्वामींचा नामजप किंवा श्लोक म्हणावा, जसे ओम श्री स्वामी समर्थाय नमः व दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. ह्या दोघींमधून कोणताही एक मंत्र 11 किंवा 108 वेळा म्हणावा. चौथं म्हणजे पारायण वाचन. रोज ठराविक अध्याय वाचा. उदाहरण अनुभव कथा, लीळाचरित्र, चरित्रसारामृत असे. वाचन स्पष्ट, धीमे व श्रद्धेने करा. जिथे शक्य असेल तिथे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. पाचवं म्हणजे पारायण समाप्ती. शेवटी स्वामींचे आभार माना. स्वामी महाराज, माझे वाचन स्वीकारावे व कृपा छाया राखावी. अर्ज किंवा प्रार्थना मनापासून मागणी करा. हे स्वामी, माझे रक्षण करा. मला सद्बुद्धी, आरोग्य, समाधान व कुटुंब सुख द्या. सहावे म्हणजे पारायणानंतर काय करावे. तर पारायणानंतर प्रसाद जसं की फळ, दूध, खीर स्वामींना अर्पण करून सर्वांनी ग्रहण करा. शक्य असल्यास गुरुवार किंवा पारायण पूर्ण झाल्यानंतर सामूहिक अन्नदान किंवा नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, धन्यवाद.